झणझणीत चमचमीत चिकनची भाजी तुम्ही खाल्ली आहे का कधी? कशी वाटते भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता सुंदर चविष्ट अशी आपली चिकनची भाजी बनवून तयार आहे. तर नमस्कार, मी कविता. कविताज किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर मित्रमैत्रिणींनो, नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा. तर सुंदर अशी चिकनची भाजी आपली बनवून तयार आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण जे साहित्य घेतलेलं आहे वाटण्यासाठी, तर इथे मी 2 कांदे छान असे भाजून घेतलेले आहेत, टोमॅटो भाजून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे, भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा. त्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे, थोडंसं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12 आणि इथे फुटाणे घेतले आहेत. तेही साधारण 1 ते 1.5 चमचा इतके फुटाणे घेतलेले आहेत. फुटाण्यांमुळे भाजीची टेस्ट खूप सुंदर येते, तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने. तर सुरुवातीला आपण कोरडं साहित्य सर्व दळून घेणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला खोबरं दळून घेणार आहे. आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची. तर बघू शकता त्यानंतर आपण ह्याच्यात फुटाणे घालून घेणार आहोत. फुटाणेसुद्धा आपल्याला छान दळून घ्यायचे. बाकी साहित्य आपल्याला नंतर दळायचे. तर फुटाण्यांची सुद्धा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर बघू शकता इथे छान अशी आपली पावडर बनवून तयार आहे आणि थोडीशी जाडसर भरड करायची. आपल्याला खूपच असं पातळ नाही करायची. तर त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, कांदे, टोमॅटो सगळं घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी एक साहित्य घालून घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर नक्कीच चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तर इथे टोमॅटोसुद्धा आपण दळून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर छान असं आपलं वाटण बनवून तयार आहे. तर आता इथे आपण हे खोबरा पावडर आधी तयार केलेली आहे ना, ती आपण त्यात घालून घेणार आहोत आणि तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही त्यात घालू शकता. जास्त वाटत असेल तर बाजूला काढून ठेवा. तर ह्या पद्धतीने छान असं आपलं वाटण तयार आहे. तर इथे 3 पाव इतकं चिकन घेतलेलं आहे मी. ते अगदी स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्यामध्ये, बघू शकता तुम्ही. तर चिकन आपल्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे मैत्रिणींनो, कारण चिकनला खूप असा वास येतो ना, तर ते आपल्याला चांगलं 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर इथे एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये साधारण 2 मोठे कांदे चिरून घेतले होते मी आणि ते आपण ह्यात घालून घेणार आहोत कुकरमध्ये. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि छान असे परतून झाले की कांदे, मग आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर कमेंट नक्की करा. आता इथे छान असं आपलं तेल घालून झालं आहे. कांदा छान असा फ्राय होत आहे. त्यात आपण आता थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. त्यानंतर आपण थोडीशी हळद पावडर घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचे, कारण आपल्याला हे छान असं बॉईल करून घ्यायचे आणि याचं सूप तयार करून घ्यायचे. सूप करून मग आपल्याला भाजीची तयारी करायची. तरी बघू शकता इथे छान असं आपण फोडणी तयार करून घेणार आहोत आणि त्यात आपण हे धुतलेलं चिकन घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं चिकन सुरुवातीला शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजी खूप सुंदर येते. तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. पुन्हा एकदा मी चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. मसाला छान असं सगळं चिकनला व्यवस्थित लागला जाईल. त्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. पुन्हा मी चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचे. साधारण इथे मी 1 ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे, कारण चिकनला त्याचंच पाणी सुटतं, म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. तर बघू शकता इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. पुन्हा एक वाफ काढून घेत आहे मी इथे. वाफ काढून झाल्यानंतर आपण इथे कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि साधारण 3 मिनटं इतकं आपल्याला वाफवून घ्यायचे, म्हणजे साधारण 1 शिट्टी होईपर्यंत आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं. आणि चिकन अगदी एका शिट्टीत छान शिजतं आणि जास्त शिजलं तर मग त्याची चव नाही व्यवस्थित लागत. तर बघू शकता तर इथे आपल्या 1 शिट्टी झाल्यानंतर चिकन छान असं शिजून तयार आहे. तर आपण फोडणीची तयारी करणार आहोत मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप सुंदर बनते ही भाजी, तर नक्की ट्राय करून बघा. नवीन पाहणारे असतील तर नक्की कमेंट करा. आता इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे मी 2 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं बाजरीचं पीठ घेत आहे. तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ घातलं तरी चालतं. साधारण 1 चमचा इतकं पीठ आहे हे. तर फोडणीमध्ये खूप छान होतं हे. तर आपल्याला गरम झाल्यावरच घालायचे, तेल गरम झाल्यावर. त्यानंतर इथे आपण वाटण घालून घेणार आहोत.
जे आपण मगाशी वाटण तयार केलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर इथे मसाले घेतले, गरम मसाला, काळा मसाला, लाल तिखट आणि हळद. ह्याचं सगळ्यांचं प्रमाण 1-1 चमचा आहे. फक्त हळदचं प्रमाण चिमूटभर इतकं आहे. तर बघू शकता मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर छान अशी फोडणी तयार झाल्यावर आपल्याला पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं अगदी चमचाभर सूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. कारण गरम पाणी घातलं तरी चालतं किंवा सूपचा यूज केला तरी चालतं, कारण ह्याच्यामुळे आपली भाजीची टेस्ट खूप सुंदर येते. तर बघू शकता ह्या पद्धतीने चमच्याने छान असं मिक्स करून घ्या आणि त्याची छान अशी फोडणी तयार करून घ्या. तर इथे ह्या पद्धतीने आपण छान अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे. फोडणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं किंवा बॉईल करून घेतलेलं चिकन आहे ना, त्याचं सूप आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे. तर सूप असं छान मिक्स झाल्यावर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पीस घालून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही चिकनचे जे पीस आहेत ना ते आपल्याला नंतर घालायचे थोडंसं छान सूप सेट झाल्यावर. तर इथे असं छान असा आपला रस्सा तयार आहे. इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर आता इथे छान उकळी आलेली आहे. साधारण ही उकळी आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजी उकळून घ्यायची आहे. मगच आपल्याला चिकन घालायचे, कारण आपण चिकन आधी सुरुवातीला शिजवून घेतले, त्याला वाफवून घेतले, म्हणून आपल्याला चिकन जास्त शिजवायचं नाही आहे. एका शिट्टीत पण खूप छान तयार होतं हे चिकन. तर बघू शकता आणि जास्त गाळ झालेलं चिकन अजिबात चांगलं लागत नाही खूप शिजलेलं. तर एक वाफ काढल्यानंतर बघू शकता इथे आपलं झणझणीत चिकन तयार आहे.